तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे धपाटे म्हणा साबुदाण्याचे किंवा चिला म्हणा। तर तुम्हाला ही रेसिपी खूपच आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। सकाळी जी साबुदाण्याच्या वड्यांची मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली त्याचं बॅटर आता उरलेलं आहे। तर त्याच बॅटरमध्ये मी आता 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकणार आहे वाटून, आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे कापून, आणि वरतून राजगिऱ्याचं पीठ टाकणार आहे आणि मी त्याचे धपाटे बनवणार आहे। त्याच्यात टाकते हिरवी मिरचीची पेस्ट, आता वरतून टाकते कोथिंबीर, त्याच्यात टाकले राजगिऱ्याचं पीठ आणि वरतून टाकते थोडंसं मीठ, कारण ऑलरेडी साबुदाण्याच्या वड्याच्या बॅटरमध्ये मीठ टाकलं होतं म्हणून थोडंसंच मीठ टाकणार राजगिऱ्याच्या पिठात। आता छान असं मिक्स करून घ्या। या पिठात थोडंसं पाणी शिपडायचं आहे आणि मग मळून घ्यायचं आहे। हे पीठ धपाट्याचं मी असं मळून घेतले। या पिठाला थोडंसं पातळ ठेवायचं जेणेकरून आपल्याला धपाटे थापता येतील। थोडासा गोळा घेतलाय, आता आपण धपाटे थापूया। मोस्टली सुती कपड्याचा वापर करा आणि कपड्याचा वापर करताना कपडा आधीच ओला करून ठेवा। पाण्याचा हात लावून तर याला करणार आहे होल, जेणेकरून जेव्हा पॅन मध्ये टाकेल तेव्हा तेल टाकता येईल बरोबर। मोस्टली नॉनस्टिक पॅनचा वापर करा। तर तुम्ही बघू शकता छान असा धपाटा म्हणा तुम्ही किंवा चिला म्हणा तर रेडी आहे। छान असं शेकून घ्या पॅनवर आणि चटणीसोबत सर्व करा। तर हे धपाटे आहेत रेडी। तुम्ही चटणीसोबत सर्व करू शकता किंवा मिरचीसोबत सर्व करू शकता। तर तुम्हाला ही रेसिपी खूपच आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा।